नमस्कार. भक्तिभाव आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून झाली आहे. तसेच यावर्षी एकूण 5 श्रावणी सोमवार आले आहेत. हा योगायोग तब्बल 71 वर्षांनी जुळून येत आहे. श्रावणी सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. या दिवशी महादेवाच्या मंदिरात आणि ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. तर काही तीर्थक्षेत्री श्रावण सोमवारी निमित्त अनुष्ठाने करण्यात येतात. तसेच दिनदर्शिकेत श्रावणी सोमवारी शिवामूठ लिहून त्यापुढे एखादे धान्य लिहिलेले असते. शिवामूठ म्हणजे नेमके काय, त्याबाबतची माहिती आपण शिवामुठीचे महत्त्व जाणून घेऊया. श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. त्यालाच शिवामूठ असे म्हणतात. प्रत्येक श्रावणी सोमवारची वेगवेगळी धान्य असतात. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जवस आणि 5व्यास सातू. त्याची माहिती दिनदर्शिकेत दिलेली असते. कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही, तर त्यात वाढ होते. ते ज्ञान आणि अन्न यासाठी लागू आहे. आपल्या संस्कृतीत ज्ञानदान आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच शिवामूठ ही संकल्पना आल्याचे सांगण्यात येते. गरजूंना मूठभर धान्य तरी द्यावे, म्हणजेच श्रावणी सोमवारी जी शिवामूठ असेल ते धान्य दान करावे. ही शिकवणच या शिवामूठमधून मिळते. आपण मंदिरात घरी शिवलिंगवर चढवलेली शिवामूठ म्हणजेच धान्य दुसऱ्या दिवशी विसर्जित करतो. ते धान्य वाया जाते, म्हणून शिवलिंगवर 2 दाणे धान्य घेऊन महादेवाला शिवामूठ व्हावे आणि बाकीचे धान्य थोडे का होईना ते तुम्ही मंदिरात असल्यास एका झोळीत समर्पित करावे आणि घरी असल्यास गरजूला दान करावे. हेच या शिवामूठ मागचे महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतिकारात्मक आणि बौद्ध रूपाने सांगण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरूनच या प्रथा रूढ झाल्या आहेत. सगळ्यांचे सुख हित याचा विचार करणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे आधुनिक काळात जुन्या प्रथा परंपरा याच्या मागील विचार आणि प्रतीक जाणून घेण्याचे प्रयत्न करत ही शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.